हॅलो हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ताशी माझं एक राऊंड झालेलं आहे, तर दुसरं राऊंडला स्टार्ट केलं आहे मी वॉक करायला. तर सकाळी सकाळी मॉर्निंग आलं की खूप मस्त आणि छान वाटतं, म्हणजे अगदी दिवस खूप फ्रेश जातो. आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्याकडे बघून की आपण जो एक पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतो त्याच्यापेक्षा जो वॉकनं केलेला ग्लो असतो तो किती छान येतो. तर मी सेकंड राऊंड मग कंप्लीट करते, मग भेटू. तर दोन्ही राऊंड कंप्लीट केलेले आहेत मी, आणि इथे एक शांत 5 मिनटं बसली होती डोळे झाकून. मनामध्ये कोणताच विचार नाही करायचा, फक्त आपण डोळे झाकून शांत बसायचं. तर मी 5 मिनिट डोळे झाकून शांत बसले होते, आणि आता जाते मी घरी, कारण विहान पण मी बी उठला असेल. आणि इतकं छान वाटतं ना मॉर्निंग वॉकला आलं की, आणि ग्राउंड पण खूप मोठं आहे त्यामुळे मस्त वाटतं. तर घरी जाते मी, मग आपण भेटू. मॉर्निंग वॉकून आले मी, त्याच्यानंतर विहान झोपला होता. मग मी आंघोळ केली, किचनमधली बाकीची कामं आवरली, आणि आता म्हटलं चहा बनवावं. चहानं थोडीशी तरतरी येते, आणि हाच वेळ असतो जो आपण निवांत असं बसतो. किचनमधली बाकीची जर कामं आवरली असतील ना, तर आपण चहा निवांत बसून पिऊ शकतो. मग मी इथं करत आहे चहा. सकाळी ना थोडं लवकर उठलं की बाकीची पण कामं लवकर आटपा. आज मी थोडं रोजच्यापेक्षा थोडं लवकरच उठली होती, तर मग माझी पण कामं आज पटकन आवरली होती. मग म्हटलं निवांत बसून चहा पिऊ, आणि हाच जो वेळ असतो की आपल्याला आपल्या घरच्यांसोबत थोडासा टाईम भेटतो. तर माझा इथं चहा झालेला आहे. जोपर्यंत म्हटलं चहा उकळतो तोपर्यंत मी टिफिन भरून घेते. आणि टिफिनसाठी मी आज बनवली होती लाल अशी बटाट्याची भाजी होती, आणि त्यांना चपाती आवडत नाही, त्यामुळे मग मी टिफिनसाठी तांदळाची भाकरीच बनवते. तर आज नेहमीप्रमाणे टिफिनला तांदळाची भाकरी बनवली होती. आणि मग तिसऱ्या डब्याला काहीतरी हवंच ना, कधी कधी सॅलड देते, तर कधी दुसरं काय असेल तर देते. आज मी हे वेपर्स होते ते दिले. तर इथं माझा हा असा टिफिन भरून रेडी आहे. टिफिन भरून ठेवला की बाकीच्या कामांना मोकळी, म्हणून मग मी टिफिन भरून साईडला ठेवला. आणि मग जवळजवळ माझा चहा पण उकळत आला होता. आता मी असं बरेच दिवसापासून म्हणते की मी चहा कमी करेन, सकाळचा पण जास्त नाही पीत सकाळी, आणि थोडंसं संध्याकाळी थोडाच घेते मी. पण बघू आता कधी सोडणं होतं आहे. तर इथं मी कपामध्ये चहा ओतला. अगोदर मी एकटीसाठीच ओतत होती, कारण विहान कुरकुर करत होता, तो दोघांना एकसाथ चहा प्यायला देणार नाही म्हणून. मग तेवढ्यात विहान झोपायला लागला, म्हणून मग मी दुसरा पण कप घेतला आणि दोघांसाठी एकदम ओतला. तर मग कसं होतं ना, हा मॉर्निंगचा टाईम इतका धावपळीमध्ये जातो ना, तर कधी कधी असं वाटतं की छान आपण निवांत दोघांनी बसून गप्पा माराव्या. तर त्याच्यासाठी मला हे मॉर्निंगला किचनमध्ये येऊन थोडी मदत करतात, की आपण थोडा वेळ बसून गप्पा मारू त्याच्यासाठी. तर मग आम्ही दोघांनी मस्त असा चहा घेतला, आणि इथं विहान त्यांच्या मांडीवर झोपला होता, तर हे त्याला झोपवत होते. आणि इथं पाहिलात का, हा आमचा छोटासा ससा ना आजकाल खूपच टुनटुन उड्या मारायला लागला आहे. जशी मी थोडीशी आत गेली तर इथं टेबलवर डायरेक्ट दरवाजा धरून तो आता उघडायला लागला आहे डोपरांवर बसून. मला ना त्याची खूपच भीती वाटायला लागली. ह्याला 2 मिनटं पण बाहेर असं सोडायचं नाही आहे, नाहीतर हा कधी पडेल ना ते सांगता येणार नाही. आणि त्याला बिलकुल भीती पण वाटत नाही की आपण पडू म्हणून. आता हाच माझ्याकडे बघेल आणि मला इग्नोर करेल. बघितलात का कसा करतो हा. तरी तर विहान आणि मी रेडी झाले. आता इव्हनिंग आहे, आणि मी चालले बाहेर. कुठं चालले ते मी तुम्हाला गेल्यावरच दाखवते. विहानसाठी छान असं एक सरप्राईज आहे, हो ना. बाबू तुझ्यासाठी आणले, जरा थांबशील. हां आता काही चालतो तू पाहा तू. उठ विहान, पडशील. विहू यालाच ओपन करायचे.
थांब की पिल्लू देते काढून. थांब बाबू. हे घे, हे बघ. खूप शांत होतं का तुम्ही जावं. थांब कशी थांब जोर दे मग. थांब पडशील बाळा. तुझ्यासाठी जायला ते. थांब बाबू जोर दे मला. थांब. थांब असं. थांब 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 थांब. बाबू मला झोपू दे ना. तुझ्यासाठी सांगितले. जर मला जोडायला देशील का. आम्ही तर खेळायचं. तर इथं हा आहे विहानचा नवीन सोबती मित्र, जो त्याचा आजपासून त्याच्यासोबत खेळायला असणार आहे. आणि हे असं तो सेकंड टाइम पडून. विहू न्यू मित्र तुझा हा. नवीन मित्र. हां नवीन मित्र. आवडला का तुझा फ्रेंड डोरेमॉन. आवडला का तुला. आवडला का. आवडला का विहू. बाय बाय.